Good morning, all, and welcome to today's webinar, which is hosted by Women Development Cell. असं म्हणतात, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. अर्थात, जिथे नारीचा आदर सत्कार केला जातो, तिथेच देवता रमतात, म्हणजेच सुख समृद्धी येते. आपण जर आजच्या स्त्रीबद्दल बोलायला गेलो, तर आजची स्त्री ही सबळ आहेच, फक्त तिला थोडं सशक्त होण्याची गरज आहे. आता सशक्त म्हणजेच काय? तर तिने स्वतःच्या पायावर उभे राहून काहीतरी करून दाखवण्याची जी जिद्द असते, ती पूर्ण करण्याची गरज आहे. आणि आजचा आपला जो वेबिनार आहे, हा याच मुद्द्याला अनुसरून आहे. तो सब्जेक्ट आहे जर्नी ऑफ एंटरप्रेनर. आजच्या वेबिनारला आपल्या अशा अनेक स्त्रिया आहेत की ज्यांनी खूप मोठी यशाची शिखरं सर केलेली आहेत. आणि अशाच स्त्रियांपैकी एक म्हणजेच मिस दीप्ती चंद्रचूड, जे आपल्याला आज ॲज अ रिसोर्स पर्सन आपल्या वेबिनारसाठी लाभले आहेत. त्यांचं जे एज्युकेशन आहे, शी हॅज कम्प्लिटेड BE in MIT College of Engineering from Pune University, and she has completed her master degree from Pune University. जरा मॅडमचा इंट्रो देत गेले तर 1 तास सुद्धा मला वाटतं पुरणार नाही. सो बेटर वे आपण त्यांच्याशी कम्युनिकेट होऊया आणि त्यांची जी सक्सेस स्टोरी आहे ती आपण जाणून घेऊया. So I request our Jyoti ma'am to start this session. Hello, good morning all. So first of all, Dipti ma'amचं खूप खूप welcome as a Dapoli Urban Bank Senior Science College and Department of Commerce and WDC convener म्हणून मी मॅडमचं वेलकम करते आणि आजच्या आपल्या इंटरव्ह्यू सेशनला आपण सुरुवात करूया. सो मॅडम, पहिला क्वेश्चन, तुमचं बालपण आणि शालेय शिक्षण कशा पद्धतीने झालेलं आहे, तुमची जडणघडण कशा पद्धतीने झालेली आहे आणि त्याच्याबद्दलचा एखादा सुखद अनुभव तुम्ही आमच्याशी शेअर करावा. नक्कीच. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि सगळ्यात चालू करायच्या आधी मला दापोली सायन्स कॉलेजचे आभार मानायचे की मला तुमच्याशी आज इंटरॅक्ट करण्याची संधी दिली. आणि मी 3 वर्षापूर्वी तुमच्या इन्स्टिट्यूटला आले होते, त्यावेळेला पण आपण एक प्रेझेंटेशन सेशन केलं होतं आणि आम्हालाही त्यातनं खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या. तर आजचं हे सेशन हे इंटरॅक्टिव्ह राहू देत अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन. त्यातनं तुम्ही काही शिकाल आणि आम्हालाही थोडं काही शिकायला मिळेल. मॅडम, तुम्ही आता विचारल्याप्रमाणे बालपण आणि शिक्षण, माझं जन्म कोल्हापूरमधला आहे, पण माझं सगळं शिक्षण, शालेय शिक्षण सगळं पुण्यात झालं. मला इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची अशी आहे की माझं सगळं शालेय शिक्षण हे मराठी माध्यमातनं झालं आणि मला याचा खूप अभिमान आहे. मराठी माध्यमातनं होऊन सुद्धा मी जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी जवळजवळ 12-13 देशांमध्ये मी फिरले, काही ट्रेनिंगच्या निमित्ताने, काही बिझनेसच्या रिलेटेड. पण मला कधीही काहीच कुठे प्रॉब्लेम आला नाही भाषेचा, कारण इंग्लिश ही भाषा एक भाषा म्हणून शिकायला प्रत्येकालाच पाहिजे. आणि कारण कॉर्पोरेट आता क्षेत्रामध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा इंग्लिश ही बेसिक भाषा मानली जाते की ती कम्युनिकेशनसाठी लार्जली वापरली जाते. पण मराठी मीडियम मधनं शिकल्याचा कधी न्यूनगंड आपण कोणी बाळगायची काही गरज नाही. उलट आपण मराठीतनं, आपल्या मातृभाषेतनं जेव्हा शिकतो तेव्हा आपले बेसिक्स खूप चांगले होतात आणि त्या आधारावर आपण पुढची भरारी नक्कीच चांगली घेऊ शकतो. त्यामुळे मराठीतनं मी शिकल्याचा मला खूप अभिमान आहे. दुसरं, आणि आजचं हे सेशन मराठीत आहे म्हणल्यावर मला पण खूप आनंद झाला. लहानपणापासून ऍक्च्युली शाळेत असल्यापासून मला म्हणजे वेगवेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायची खूप आवड होती. म्हणजे अगदी लहानपणापासून वक्तृत्व स्पर्धा, गाण्याच्या स्पर्धा, प्रसंग नाट्य स्पर्धा, वेगवेगळ्या ह्याच्यात मी भाग घेत आले. आणि त्याच्यातनं एक शिकायची गोष्ट अशी की आपण जेव्हा काम करत असतो, तर म्हणजे जॉब करो किंवा कुठलाही व्यवसाय करो, हा एक टीमवर्क असतं.
आणि हे आपण जे वेगळ्या ऍक्टिव्हिटीज शाळेमध्ये करतो ते आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर करत असलो तरी त्याच्यामध्ये टीमवर्क कसं असतं, ग्रुपमध्ये काम कसं करायचं हे आपण शिकतो. आणि हे मलाही शिकायला मिळालं या वेगवेगळ्या ह्याच्यात भाग घेतल्यामुळे. म्हणजे अभ्यास हे तर बऱ्याच गोष्टी केल्यामुळे आणि त्याचा नक्कीच फायदा झाला. मॅडम, तुम्ही म्हणला जसं की सुखद अनुभव तसे बरेच आहेत. वेगळी बक्षिसं मिळाली, कधी कोणाची कौतुकाची थाप पडली. पण मला एक असं सांगायचं की म्हणजे हा बिझनेस माझ्या जन्माच्या आधीपासून वडिलांनी चालू केला 1979 साली. तर माझी आई पण फायनान्स मध्ये काम करते. तर म्हणजे फायनान्स डायरेक्टर म्हणून ती आता काम करते. तर तेव्हा लहान असताना अगदी म्हणजे आमच्याकडे तेव्हा खूप कमी लोक होती कामाला आणि तेव्हा शाळा सुटल्यानंतर आई आणि मी आम्ही बँकेत जायचो. मग तिथे चेक भरणं, ड्राफ्ट काढणं, काय जे काही बँकेची काही कंपनीची कामं असेल ती करायचो किंवा कुठल्या कस्टमरकडे जाऊन चेक कलेक्ट करणं ते आम्ही करायचो. सो त्यावेळेला असं होतं की लहान असल्यामुळे मला म्हणजे आत कंपनीत सोडायचे नाहीत सिक्युरिटी सेफ्टी रिझनसाठी. तर त्यामुळे मला सिक्युरिटी केबिनवर बसून राहायला लागायचं आणि जवळजवळ 2 तास 3 तास मी तिथे बसून राहायचे. पण त्यावेळेला कधी असं वाटलं नाही की अरे काय हे आपण करतोय. मग तिथे लोकांना ऑब्झर्व करणं, कसं काम करतात, सिक्युरिटीचे सुद्धा काय काय कामं असतात, गाड्या कशा इन करतात, कसे मटेरियल आउट होतं, या सगळ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. सो हे एक अनुभव शालेय जीवनातले म्हणजे खूप लहानपणापासून त्याचे एक बिझनेसचे संस्कार माझ्यावर झाले असं मला वाटतं. आणि म्हणजे ती खूप मोठी गोष्ट म्हणजे पाठ्यपुस्तकात आपण जे शिकतो त्यापेक्षा त्याही पेक्षा म्हणण्यापेक्षा त्या व्यतिरिक्त प्रॅक्टिकल नॉलेज जे मिळतं ते मला खूप लहानपणापासून बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू मिळत गेलं या कामामुळे. ओके, थँक्यू मॅडम. ऍक्च्युली तुमचं बालपण आणि शालेय शिक्षण कोणीही ऐकलं तर त्याला त्यामधून नक्कीच मोटिवेशन मिळेल. कारण बऱ्याच मुलींचा हा फोबिया असतो की मराठीमधून शिक्षण झाल्यानंतर बापरे आपल्याला काहीच करता येणार नाहीये. तर मराठीमधून शिक्षण होऊन सुद्धा तुम्ही जी काही ग्रोथ केलेली आहे खूपच म्हणजे सगळ्यांसाठी ती एक मोटिवेशनल नक्कीच ठरणार आहे. सो मॅडम, सेकंड क्वेश्चन. वडिलांच्या व्यवसायामध्ये जॉईन व्हावे असे तुम्हाला का वाटले आणि जॉईन होण्यासाठी तुम्हाला कोणाकडून प्रेरणा वगैरे मिळाली का? मगाशी सांगितल्याप्रमाणे मी शाळेत असल्यापासून इनफॉर्मली जॉईन झालेलेच होते. वेगवेगळी कामं करत, कधी कुरिअर द्यायचं, कधी बँकेत जायचं ह्या ह्याच्याने. मला मुख्य म्हणजे लोकांशी बोलायला, लोकांशी संवाद साधायला, लोकांना भेटायला वेगवेगळ्या मला खूप आवडतं लहानपणापासून. म्हणजे आय एम काइंड ऑफ अ पीपल्स पर्सन. आणि त्या ह्याच्यातनं माझी मे बी आवड निर्माण झाली. कारण लहानपणापासून मी बाबांबरोबर म्हणजे मी शाळा काही वेळेला चुकून हे म्हणणं चुकीचं आहे पण काही वेळेला शाळेला दांडी मारायची आणि कंपनीत यायचे आणि कंपनीतल्या मग कामगारांबरोबर दिवसभर त्यांच्याबरोबर काम करायचे आणि खरं सांगायचं रंगांमध्ये खेळायचे. पण त्याच्यातनं काम कसं करतात, लोकांचं काय काय असतं म्हणजे त्यांच्यावर मी डबा खायचे किंवा हे तर ते तेव्हापासून मला खूप आवड निर्माण झाली. मग मला कोणी विचारलं की तू मोठी होऊन काय होणार, तर मी म्हणायचे मी बाबांसारखं होणार. मग बाबांसारखं होणार म्हणजे काय करायचं, काय शिकायचं हे मला त्यावेळेला काही माहिती नव्हतं. ते कळण्याचं माझं वय नव्हतं. तेव्हापासून मी ठरवलं होतं की मला वडिलांच्या बिझनेसमध्ये जॉईन व्हायचं. म्हणजे आज खरं मला खूप अभिमान वाटतो सांगायला की आय एम लिव्हिंग माय ड्रीम. हे माझं मी स्वप्न जे बघितलं होतं लहानपणापासून की आज बाबांसारखं काहीतरी बनायचं ते आज थोड्या अंशी का होईना बनू शकले. दुसरं असं आहे की मला थोडंसं बॉसगिरी करायला लहानपणापासून आवडतं. काइंड ऑफ लिडरशिप रोलमध्ये मला कायम राहायला आवडायचं. शाळेत असल्यापासून मी वर्गामध्ये सेक्रेटरी होते. कॉलेजमध्ये सुद्धा मी CR होते, क्लास रिप्रेझेंटेटिव्ह होते. तर असे हे म्हणजे मला लिडरशिप, सगळ्यांना घेऊन बरोबर जाणं, सगळ्यांबरोबर काम करणं आणि आपण पुढे राहणं आणि थोडीशी बॉसगिरी ह्याची मला खूप आवड होती. आणि त्यामुळे मला ते काय मोटिवेशन होतं की आपल्यावर कोणी बॉस नको, आपण आपले बॉस असणं चांगलं आहे. तर त्या मे बी याच्यातनं असेल. प्रेरणा खरं सांगायचं तर माहित नाही पण मला उपजतच आवड होती म्हणा. कारण उलट असं झालं की म्हणजे वडिलांनी सांगितलं की तू जॉईन नको होस आणि त्याचं कारण असं की त्यांनी जे गेले 30 वर्षात जे काही कष्ट घेतले की कंपनी उभी करायला त्यांना त्याच्या मागचे कष्ट माहिती होते आणि त्यांनी ते घेतले. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की आपल्या मुलांनी ते नाही करू, मी तेवढं कष्टाचं हे तू नको घेऊस काम. पण ही माझी इच्छा होती आणि एक मला नक्की सांगायचं की त्यांनी आम्हाला कधीच असं कुठलं कंपल्शन केलं नाही की तू हे कर किंवा हे करू नको.
तुझ्या जे मनात आहे, तुला जे वाटतं ते तू कर आणि त्याला आम्ही पूर्ण सपोर्ट करू, अशी त्यांची भूमिका आई वडिलांची लहानपणापासूनच मला आणि माझ्या बहिणीला, मला दोघींनाही होती. मला म्हणजे बहिणीबद्दल एक थोडं मी सांगते की तिने PhD केलंय केमिस्ट्रीमध्ये. ती अमेरिकेत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ टेनेसी मधनं तिने PhD केलं आणि आता ती पोस्ट डॉक्टरल रिसर्च करते अमेरिकेत आणि तिथे कॅन्सर ड्रग डिस्कव्हरीमध्ये ती काम करते. त्यामुळे तिलाही तिचं करिअर निवडण्याचं स्वातंत्र्य आई वडिलांनी दिलं, मलाही दिलं. तर त्यामुळे प्रेरणा खरं तर माहित नाही, पण लहानपणापासूनच हे केल्यामुळे मला आवडच होती त्या याची. थँक्यू मॅडम. सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या बहिणीसाठी सुद्धा खूप खूप अभिनंदन तुमचं. थँक्यू. कारण इतक्या मोठ्या म्हणजे ऍज अ सायंटिस्ट आणि तेही केमिस्ट्री सारख्या सब्जेक्ट मध्ये म्हणजे ग्रेट, त्या तुमच्यासारख्याच खूप हुशार असतील. आणि लिटरली कौतुक करण्याची गोष्ट म्हणजे जनरली मुली ह्या बॉसगिरी म्हणजे नको, की नेहमी कुणाच्या तरी अंडर आपल्याला राहावं लागणार आहे, हा एक मुलींचा जनरली खूबी असतो. सो तुमच्याकडून ही पण गोष्ट आम्हाला नक्कीच शिकायला मिळेल की म्हणजे कोणाच्या अंडर न काम करता आपण ऍज अ सेल्फ डिपेंडंट कसं असणं हे फार महत्वाचं आहे. सो थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन. व्यावसायिक वाटचालीमध्ये सामाजिक दृष्टिकोनाचा तुमच्यावर मुलगी म्हणून काही परिणाम झाला का? सो असं जर काही एक्सपिरियन्स असेल तर शेअर करा. इथे मी 2 गोष्टी सांगू इच्छिते. एक कसं असतं की वडिलांचा व्यवसाय मुलाने पुढे नेणं ही आपल्या समाजाला मान्य असणारी किंवा अज्युम्ड असणारी गोष्ट आहे. म्हणजे त्यांना ते काही त्याच्यात वेगळं वाटत नाही. पण मुलगी जॉईन होते म्हणल्यावर बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं, की हिला काय जमणार आहे? ही करू शकेल का? हे काय सोपं असतं का? मग मुलीच्या जातीला हे काम करणं बरोबर आहे का? किंवा अशा काही गोष्टी. तर तसे अनुभव मला सुरुवातीला आले. आणि दुसरं म्हणजे की फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आणि सेकंड जनरेशन एंटरप्रेन्योर ह्याच्यामध्ये एक मेन फरक असा असतो की ज्या व्यक्तीने कंपनी ॲज अ फाउंडर मेंबर किंवा ॲज अ फाउंडर पर्सन त्यांनी चालू केली, त्यांनी एक गेले 30 वर्षाचा काही काळ त्यांच्या करिअरचा त्यांचा असतो. त्यांच्याबरोबरची टीम त्यावेळेला तयार झालेली असते आणि त्यांनीही कंपनी बरोबर जे काय चढ उतार बघितलेले असतात. पण त्यामुळे त्यांचा मालक म्हणून त्या व्यक्तीवर जास्त भरोसा विश्वास असतो. आणि सेकंड जनरेशन एंटरप्रेन्योर म्हणून जेव्हा आपण जॉईन होतो, तो मुलगा असो वा मुलगी, पण तेव्हा लोकांच्या मनात असतं की साहेब एकदम त्यांनी सगळं एवढं उभं केलं, त्यांचे एवढे कष्ट आहेत, हे आहे, याला काय जमेल, असे हे पण प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतात. आणि त्यामुळे सेकंड जनरेशन एंटरप्रेन्योर म्हणून जेव्हा आपण जॉईन करतो, तेव्हा जसं एक उदाहरण म्हणून की जसं अभिषेक बच्चन इंडस्ट्रीमध्ये आला, फिल्म इंडस्ट्रीमध्ये, तेव्हा सगळे म्हणे की नाही, अमिताभ बच्चन द बेस्ट आहे, म्हणजे अभिषेक बच्चन कॅनॉट डू इट. सो तो जो एक ॲटिट्यूड असतो तसा ऍक्सेप्टन्स लेवल लोकांची कमी असते सेकंड जनरेशन एंटरप्रेन्योरसाठी. त्या दृष्टीने म्हणजे तुमचे कस्टमर्स असो, तुमचे स्वतःचे एम्प्लॉईज असो, तुमचे सप्लायर्स असो किंवा बिझनेस रिलेटेड जे कोणी तुमच्या संपर्कात येतात, ते सगळे एका इनडायरेक्टली म्हणा किंवा याने तुमची परीक्षा बघत असतात की ह्या व्यक्तीची केपेबिलिटी किती आहे, यांची एवढी कपॅसिटी आहे का, यांची एवढी निर्णय क्षमता आहे का. आणि हे सारखं तुल्यमापन हे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योरशी होत असतं. त्यामुळे हे 2 चॅलेंजेस मला फेस करायला लागले. एक तर सेकंड जनरेशन एंटरप्रेन्योर म्हणून जॉईन होणं आणि दुसरं मुलगी म्हणून जॉईन होणं. एक असं की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये मुली त्या मानाने कमी असतात आणि दुसरं म्हणजे केमिकल इंडस्ट्रीत तर खूप जास्त मुली कमी असतात. आणि ह्याचा मला अनुभव खूप पहिल्यापासून आला, कारण पॉलिमर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली, आमच्या याला मुली त्या मानाने कमी होत्या. MBA ला ऍडमिशन घेतली तर MBA ला HR किंवा फायनान्स मध्ये असणाऱ्या मुली जास्त होत्या, पण मी MBA मार्केटिंग मध्ये स्पेशलायझेशन केलं, तर मार्केटिंगला आमच्या क्लासमध्ये मुली खूप कमी होत्या. सो जिथे जिथे मुली कमी तिथेच माझं समाव शिक्षण झालं आणि अनुभव पण मी तसेच, किंवा प्रोडक्शनला मी ज्या कंपनीमध्ये काम केलं गरवारे वॉल्डॉप्स, तिथे मी एकटी मुलगी होते. तसं मुलगी म्हणून ह्या क्षेत्रात थोडंसं मला वेगळं होतंच की मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे थोडे चॅलेंजेस होते. पण याची एक पॉझिटिव्ह साईड अशी आहे, म्हणजे नाण्याची दुसरी बाजू एक सांगते की जसे ते यासाठी तुम्हाला ऑफकोर्स तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायला लागतं, तुम्हाला कष्ट जास्त घ्यायला लागतात, जे मुलाला त्या मनाने कमी असतील, पण मुलगी म्हणून जॉईन केल्यावर जास्त कष्ट असतात. पण याची एक पॉझिटिव्ह साईड अशी आहे की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट यशस्वी करून दाखवता किंवा जेव्हा तुम्हाला लोकांचा तुमच्यावर कॉन्फिडन्स येतो की हा, ही करू शकते, तर त्यावेळेला होणारं त्यावेळेला मिळणारं सपोर्ट, त्यावेळेला होणारं कौतुक आणि
त्यावेळेला ते आपणहून काही वेळेला मदत करतात. तर हे जे असतं हे मुलगी म्हणून पण खूप जास्त होतं. तर म्हणजे महिला उद्योजकांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा कायम पॉझिटिव्हच आहे. फक्त ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला इनिशियल कष्ट खूप घ्यायला लागतात आणि तो एक ट्रस्ट आणि कॉन्फिडन्स जो डेव्हलप करायला लागतो त्याच्यासाठी मात्र नक्कीच चॅलेंजेस आहेत. पण वन्स यू ओव्हरकम दोज चॅलेंजेस डेफिनेटली थिंग्स आर बेटर इन दॅट वे. थँक्यू मॅडम. तुम्ही एक छान एक्झाम्पल दिलं, जसं की अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चनचं कम्पॅरिझन हे आपल्याला नक्कीच प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतं. इव्हन आपण क्लास कॉलेजमध्ये सुद्धा जर बहीण भाऊ असतील तरी सुद्धा त्यांचं कम्पॅरिझन होतं. आणि आपल्यापेक्षा ही आधीची जनरेशन जर खूप स्ट्रॉंग असेल आणि त्यांची पॉप्युलॅरिटी खूप असेल तर आपल्याला ते प्रॉब्लेम फेस करावे लागतात. तर कुठेही डिमोटिवेट न होता आपण आपलं बेस्ट कसं दाखवता येतील हे नक्कीच तुमच्याकडून शिकायला मिळेल. सो थँक्यू मॅडम. सो आम्ही असं ऐकलेलं आहे की तुमच्या कंपनीमध्ये मेलपेक्षा फिमेल जास्त आहे, महिला जास्त आहे. तर त्यासाठी अनुसरून कंपनीमध्ये महिलांसाठी काही खास सोयी सुविधा तुम्ही पुरवलेल्या आहेत का? आणि कशा पद्धतीने तुम्ही महिलांना मोटिवेट करता? नक्कीच. म्हणजे खरं सांगायचं तर मॅनेजमेंटमध्ये आई वडील आणि मी आम्ही तिघं असल्यामुळे तिथे सुद्धा आरक्षण उलट आहे. 33% मुलांना आहे, 66% मुलींना आहे असं म्हणता येईल. जस्ट टू बी ऑन लाईटर नोट. पण नक्कीच आम्ही मुलींना म्हणजे संधी देतो. मला एक अभिमानाची गोष्ट अशी सांगायची इथे की आमच्या कंपनीमध्ये असं एकही डिपार्टमेंट नाही, असं एकही काम नाही की जिथे मुलींचा सक्रिय सहभाग नाही, की जिथे महिला नाहीत. म्हणजे से फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन, स्टोअर्स, क्वालिटी टेस्टिंग लॅब, R&D लॅब, परचेस, फायनान्स, या मार्केटिंग मी स्वतः बघते. सो या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये, फंक्शन्समध्ये, कंपनीच्या महत्वाच्या कामांमध्ये मुलींचा, महिलांचा सक्रिय सहभाग आहे. या सगळ्या मुली ज्या आहेत ह्या त्यांचं क्वालिफिकेशन जस्ट तुमच्या माहितीसाठी सांगते की BSc MSc केमिस्ट्री किंवा पेन टेक्नॉलॉजीचा एक डिप्लोमा कोर्स असतो तो झालेला असतात, किंवा BE केमिकल, BTech केमिकल, या केमिस्ट्री रिलेटेड जे काही हे आहेत स्ट्रीम्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं असतं आणि जॉईन होतात. फायनान्सला कॉमर्स रिलेटेड जे काही हे आहेत त्याच्यामध्ये असतात मुली. तर आम्ही मुलींना प्रोत्साहन देतो. इनिशियली जनरली जॉईन झाल्यानंतर मुली म्हणतात की नाही मला प्रोडक्शनला कसं काम करायला जमेल, मी कसं करू. पण आम्ही म्हणतो की नाही तू कर, आम्ही आहोत तुझ्याबरोबर, तू कर. आणि ह्याच्यात एक महत्वाची गोष्ट नमूद करायची अशी की हे काम करू द्यायला आमच्या कंपनीत जी मेल मॅनपॉवर आहे किंवा जी मेल वर्कफोर्स आहे तर ते मुलींना सपोर्ट करतात, त्यांना वेळोवेळी मदत करतात, एखादं काम येत नसेल त्यांना शिकवतात. सो त्या दृष्टीने सुद्धा कंड्युसिव्ह ॲटमॉस्फिअर आहे, लोकांना काम करायला कम्फर्टेबल वाटेल असं कंपनीमध्ये ओव्हरऑल आमचं कल्चर आहे. आमचं ॲक्च्युली वी ऑलवेज से दॅट वी हॅव अ फॅमिली कल्चर, फॅमिली ओरिएंटेड कल्चर. आम्ही मालक आणि कामगार, मालक आणि आमचे एम्प्लॉईज वेगळे असं आम्ही कधीच मानत नाही. हे म्हणजे माझ्या वडिलांनी जेव्हा चालू केलं तेव्हापासून जी आमची शिकवण आहे की आपण आणि ते वेगळे नाही. म्हणजे मला लहानपणापासून जे वडील म्हणायचे की आपली फॅमिली ना मोठी आहे, आपली फॅमिली चौघांची नाही, म्हणजे आई वडील मी आणि बहीण आम्ही चौघच, पण आपली फॅमिली 4 जणांची नाही, आपली फॅमिली मोठी. मग त्यावेळेला 15-20 लोक होती. पण मला त्यावेळेला कळायचं नाही की असं का म्हणतात, हे एवढी फॅमिली मोठी आहे. पण आज त्याचं म्हणजे मला अर्थ कळतो. सो ते एक फॅमिली असल्यामुळे, म्हणजे त्या कल्चरमध्ये आम्ही असल्यामुळे मुलींना काम करायला कम्फर्टेबल वाटतं. आणि दुसरं म्हणजे आम्ही त्यांना प्रोत्साहन देतो, ट्रेनिंग देतो. प्रसंगी आम्ही कस्टमर व्हिजिट्सना घेऊन जातो की तुम्ही जे आज इथे टेस्टिंग करता जे काही कामानिमित्त, तर ते नक्की तो पेंट कुठे अप्लाय होतो हे तुम्हाला कळू देत. तर त्या दृष्टीने आम्ही काही कस्टमर व्हिजिट्स अरेंज करतो, काही ट्रेनिंग प्रोग्राम्स अरेंज करतो. तर हे इव्हन कस्टमर्सचं ट्रेनिंग आम्ही आमच्या कंपनीत अरेंज करतो. तिथे मुली त्यांना शिकवतात की पेंट कसं ऍप्लिकेशन करायचं, कसं टेस्टिंग करायचं, आम्ही कसं प्रोसेस करतो. तुम्ही कधी युट्यूबवर वेळ मिळाला तर आमची डॉक्युमेंटरी बघा, त्याच्यात तुम्हाला व्हर्च्युअल टूर एक कंपनीची केल्यासारखं वाटेल. तर त्यामुळे मुलींचा आमच्या इथे सहभाग खूप सक्रिय आहे आणि आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. थँक्यू मॅडम. त्या मुली पुण्यातल्या बऱ्याचशा नसून या बाहेर गावच्या आहेत. तुमच्या कॉलेजच्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट दापोलीच्या की या ज्या आमच्याकडे मुली काम करतात या बऱ्याचशा बाहेर गावच्या आहेत, त्यामुळे त्या इथे पेइंग गेस्ट म्हणून राहतात.
आणि त्यांना त्यावेळेला जी काय मदत लागेल, कधी कोण आजारी पडलं, मेडिकल हेल्प काही लागली, तर ती आम्ही सगळी करतो. म्हणजे वी मेक शुअर दॅट दे फील लाईक होम वेन दे वर्क विथ. आणि त्यांच्या आई वडिलांना तो एक विश्वास असतो की आपली मुलगी चांगल्या कंपनीत चांगल्या लोकांबरोबर काम करते. तर तो एक आम्ही हे प्रयत्न करतो कायम. आणि ह्या तुमच्या कॉलेजच्या दृष्टीने महत्वाचं असं की ज्यांना इच्छा आहे त्यांनी जरूर बाहेर पडा, काम करा. आणि आमच्यासारख्या कंपन्यात आम्ही सुद्धा तुम्हाला संधी द्यायला खूप उत्सुक आहोत. तर यू आर मोस्ट वेलकम. थँक्यू सो मच मॅम. ऍक्च्युली आम्ही कॉमर्समध्ये पण बऱ्याच वेळी असं शिकवतो की बिझनेसमध्ये प्रॉफिट बऱ्याच अशा कॉन्सेप्ट असतात. आणि त्याचबरोबर मग एक बिझनेस छान जर चालू करायचं असेल किंवा तुमची ग्रोथ करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजना ऍज अ फॅमिली मेंबर म्हणून ट्रीट करा. आणि बरोबर. बऱ्याच वेळी असं आम्हाला ऐकायला मिळतं की तुम्ही कॉमर्सवाले काय शिकवता, फक्त थेरॉटिकल कॉन्सेप्टच शिकवता, बाकी काही नसतं प्रॅक्टिकल वगैरे. तर आता नक्कीच तुमच्याकडे बघून म्हणावं लागेल की अरे बघा आम्ही कॉमर्समध्ये ज्या काही गोष्टी शिकतो त्या आपल्याला छान एक उत्तम उदाहरण मॅडम कडून बघायला मिळालेलं आहे की ऍज अ मॅडम सुद्धा जे त्यांचे एम्प्लॉईज आहेत, जे वर्कर आहेत त्यांना फॅमिली म्हणून ट्रीट करतात. सो खरंच तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन मॅम. महिला सबलीकरणासाठी प्रत्येक आई वडिलांनी कोणती महत्त्वपूर्ण पावले उचलावी? महिला सबलीकरणासाठी म्हणजे मी म्हणेन की आई वडिलांनी आपल्या मुलांवर मुख्य विश्वास टाकला पाहिजे, एक ट्रस्ट वाटला पाहिजे त्यांना की आपली मुलगी किंवा मुलगा काही चुकीचं करणार नाही. आणि हा जेव्हा कॉन्फिडन्स त्यांना असतो तेव्हा मुलांनाही ती एक जबाबदारी वाटते. माझ्या बाबतीतही तसंच झालं की मी जेव्हा MBA नंतर जॉब करायचं ठरवलं तर तेव्हा मी ज्या कंपनीत इंटरव्ह्यू दिला तर ती अमेरिकन कंपनी होती, PPG नावाची, जी जगातली नंबर 2 ची पेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आज पण. आणि त्यावेळेला जेव्हा मी इंटरव्ह्यू दिला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की पुण्यामध्ये आमच्याकडे काही आता वेकन्सी नाहीये, पुण्यात आमचं ऑफिसच नाहीये काही. तर आमचा सध्या प्रेझेन्स आहे चेन्नईमध्ये आणि तामिळनाडूमध्ये नोकिया फोनला वगैरे ते पेंट सप्लाय करायचे त्यामुळे. तर तुम्हाला यायचं तर डेफिनेटली यू आर सिलेक्टेड, पण लोकेशन तुम्हाला चेन्नई यायला लागेल आणि तुम्ही तयार आहात का? आणि त्यावेळेला मी आई बाबांना विचारलं की काय करायचं. ते म्हणले तुझी तयारी आहे ना राहायची, तू राहशील ना एवढ्या लांब, एकटी राहशील ना? मी म्हणलं की हो. आणि ते म्हणले ठीक आहे, मग काही प्रश्न नाही. मग ते मला म्हणजे त्यावेळेला मी तिकडे म्हणजे महाराष्ट्र सोडून चेन्नई, तामिळनाडू, वेगळं राज्य, वेगळी भाषा, वेगळे लोक, सगळंच वेगळं, म्हणजे आपल्यासारखं काहीच नाही. आणि आमचे कोणी नातेवाईक नाही, म्हणजे सगळी कम्प्लिटली इट वॉज लाईक अ फॉरेन लँड फॉर मी त्यावेळेला. आणि मी फ्रेशर होते, लहान होते. पण त्यांनी तो विश्वास टाकला आणि त्यांनी मला तिकडे जायची परवानगी दिली. मग आज मला असं वाटतं की त्यावेळेला त्यांनी जर नाही म्हणलं असतं तर ज्या गोष्टी मी तिथे जाऊन शिकले ते मी कधीच शिकले नसते. हे मला तमिळ येतं बोलता, किंवा त्यावेळेला मी एकटी राहिले, हॉस्टेलमध्ये राहिले, अनेक अडचणींना तोंड दिलं. तिथे आम्ही गेले त्यावेळेला वादळ आलं, 3 दिवस आमच्या हॉस्टेलमध्ये लाईट नाही, किंवा हे नाही, पाणी नाही. तर हे काय अडचणींना आपण जे तोंड देतो तेव्हा त्यातनं मार्ग पण काढतो. आणि त्यावेळेला आपला जो कॉन्फिडन्स होतो की येस, आज काही संकट आलं तरी मी त्याला तोंड देऊ शकते, मी जिद्दीने सामोरं जाऊ शकते, हा जो कॉन्फिडन्स आपल्याला येतो ते त्या गोष्टींमुळे येत असतो. तर त्यामुळे आई वडिलांनी नक्कीच मुलींना बाहेर शिकायला पाठवावं, त्यांना मुख्य शिकवण्याची तयारी दाखवावी. दुसरं, मुलींनी त्याच्यासाठी एक महत्वाची गोष्ट की जर आपल्याला फ्रीडम मिळत असेल, फ्रीडम टू चूज युअर ओन करिअर, फ्रीडम टू रिलोकेट, तर स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही, हे मुख्य मुलींनी पण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याचा कुठल्याही याचा गैरवापर केला नाही पाहिजे, हे मला नक्कीच वाटतं. आणि आई वडिलांनी मुलगा आणि मुलगी हे डिस्क्रिमिनेशन करायला नको. तर ते नाही केलं तर नक्कीच महिला सबलीकरणाच्या दृष्टीने आपली चांगली पावलं उचलली जाईल. आणि गेल्या काही वर्षात आपण बघतोय म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुलींची भरारी खूप उत्तुंग आहे आणि त्याचंच ते हे असेल. तर म्हणजे ह्या काही गोष्टी मी सांगू इच्छिते की ते केलं तर नक्कीच मुलींना अजून एक कॉन्फिडन्स येईल पुढे जायचं. ओके, थँक्यू मॅडम. जसं की तुम्ही सांगितलं मुलींना जे फ्रीडम दिलेलं आहे त्याचा कुठेही मुलींनी गैरवापर न करता त्यांना मिळालेल्या फ्रीडमचा एक चांगली ऍज अ संधी म्हणून त्यांनी त्याचा हो. लाभ घ्यावा. तर कालचाच एक असाच ह्या क्वेश्चनला अनुसरून विषय आहे. म्हणून मुलींचं फ्रीडम हे त्यांना लक्षातच येत नाही की आपलं हे फ्रीडम आहे आणि त्याचा आपण चांगला उपयोग करावा. कालची एक न्यूज आठवली की सातारा जिल्ह्यामध्ये
मुलींनी कॉलेजमध्ये जनरली असं बघायला भेटतं की मुलांची भांडण होतात. आणि कालची एक अशी न्यूज होती की मुलींमध्ये जास्त हाणामारी चालू होत्या आणि त्यांना पोलीस घेऊन गेले वगैरे. इट्स लिटरली जे बघताना इतकं ऑड वाटलं, अरे म्हणजे मुली सुद्धा आजकाल ह्या गोष्टी करतायत. म्हणजे असं कुठेही न करता जो फ्रीडम मिळालेला आहे त्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याची ऍज अ संधी म्हणून त्याच्याकडे बघा आणि आपली कशी ग्रोथ करता येईल याच्यावरती लक्ष द्यावं. बरोबर. आणि काही म्हणजे सगळ्या स्टुडंट्सना रिक्वेस्ट सुद्धा आहे की याच्यातून सेशन चालू असताना सुद्धा कोणाला क्वेश्चन विचारायची इच्छा झाली तरी विचारला तरी चालेल. सो नेक्स्ट क्वेश्चन मॅडम. बरेचदा असं होतं की मुली व्यवसायाकडे तेवढ्याशा वळत नाहीत किंवा त्यांचा जो एक व्यवसायाकडे बघण्याचा जो अप्रोच आहे तो अ, उद्योजिका म्हणून हा थोडाफार कमी असतो. तर त्या अनुसरून एक प्रश्न आहे. व्यवसायाची ही जी जोखीम आहे ती पत्करून महिलांनी उद्योजकतेकडे वळण्यासाठी काय केलं पाहिजे? अ, मी म्हणजे जस्ट एक हे म्हणून सांगते की मी लॉकडाऊनमध्ये भगवद्गीता शिकले आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या अध्यायात एक खूप छान श्लोक आहे आणि तो माझा आवडता श्लोक आहे गीतेतला. ते म्हणजे हे उत्तर आहे ह्या प्रश्नाचं, असं म्हणून मी तो श्लोक सांगते. दुसऱ्या अध्यायामध्ये 41वा श्लोक आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उद्देशून जे सांगतायत त्याच्यामध्ये आहे की व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरु नंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व व्यवसायिनाम. याचा अर्थ असा, व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे मराठीतला व्यवसाय किंवा बिझनेस ह्या अर्थी नाहीये. हे संस्कृत मधला व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे निश्चयात्मक बुद्धी किंवा फोकस्ड माइंड. तर महिला काय किंवा कोणालाही जर बिझनेस करायचा असेल तर ही मोठी जोखीम आहे. पण जर तुमची निश्चयात्मक बुद्धी असेल आणि तुमचं जर ठरलेलं असेल की मला हे म्हणजे हेच करायचंय, तर आणि येणं केलं प्रकारे मी ते करून दाखवणार, मी यशस्वी होणार, हा जर कॉन्फिडन्स तुमच्यात असेल आणि तुमचं तेवढं जर डिटरमाइंड माइंड असेल तर डेफिनेटली यू कॅन जम्प इन टू दिस. पण त्याच्यात एक महत्वाची गोष्ट अजून सांगते की कुठलाही व्यवसाय करायच्या आधी थोडस तुम्ही पहिले बाहेर पडून ज्या क्षेत्रात तुम्हाला काम करायचंय, म्हणजे पुढे जाऊन तुमचा विचार आहे की त्याच्यात मला बिझनेस चालू करायचंय किंवा स्वतःच काही करायचंय, तर ते शिकण्यासाठी थोडा अनुभव घ्या आणि बाहेर जॉब करा. म्हणजे माझं मी उदाहरण सांगते की मी जेव्हा इंजिनिअरिंग झाले, मला चांगले मार्क होते, माझा युनिव्हर्सिटीत रँक आला होता आणि तेव्हा मला असं वाटलं की आता चला म्हणजे आता झालं आपली तर कंपनी आणि मी आता स्वतःची कंपनी जॉईन करणार. तर तेव्हा मला वडील म्हणले की नाही, दिस इज नॉट द राईट टाइम, यू शुड जॉईन. तू पहिले बाहेर काम कर आणि तिथे काहीतरी शिक आणि मग यू कम विथ सम व्हॅल्यू एडिशन. मी नेहमी सांगते म्हणजे माझ्या इंटरव्ह्यू मध्ये की यू कम विथ सम व्हॅल्यू एडिशन, हे तेव्हा ते म्हणले. तर मला त्यावेळेला त्या गोष्टीचा अर्थही कळला नाही, म्हणजे काय व्हॅल्यू एडिशन म्हणजे काय करायचं. पण मी जेव्हा ऍक्च्युअल शॉप फ्लोअरवर काम केलं, दुसऱ्या मग जॉब केला, मी दुसऱ्या कंपनी शॉप फ्लोअरवर काम केलं, तर तिथे मला कळलं की मला इंजिनिअरिंगची माझ्याकडे डिग्री होती पण मला येत काहीच नव्हतं प्रॅक्टिकली. तर हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपण माणूस जास्त शिकतो आणि हे बाहेरचं थोडंसं जग बघायला मिळतं, आपली मार्केट व्हॅल्यू कळते. तर त्या गोष्टी करणं गरजेचं आहे की तुम्ही स्वतःचं करायच्या आधी भले तुम्हाला उद्या जाऊन हॉटेल काढायची इच्छा असेल, पण काही महिने किंवा काय एखादं 2 वर्ष तरी का होईना तुम्ही दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये शेफ म्हणून किंवा हे मेन त्यांचं जे काय असेल त्याच्यामध्ये काम करा, मेन डिपार्टमेंटमध्ये. त्याच्यातनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. याच्यातनं एक असं असतं की बिझनेस कसा करू नये हे सुद्धा काही आपल्याला गोष्टी शिकायला मिळतात आणि त्या आपल्याला पुढच्या प्रवासात उपयोगी पडतात. तर हे एक पहिली गोष्ट की तुम्ही म्हणजे ठरवा की नक्की मला हेच करायचंय आणि त्या दृष्टीने शिक्षण घ्या, अनुभव घ्या. दुसरं तुमचं बाहेर पडून त्या दृष्टीने जॉब करा आणि दुसरं म्हणजे तुमचं कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. म्हणजे बिझनेस म्हणजे असं नाही की तुमचे काही मॅन्युफॅक्चरिंग प्लांटच असले पाहिजेत, मोठं काहीतरी असलं पाहिजे. तर थोड्या छोट्या ह्याच्यातनं चालू करून केलं तरी तुम्हाला तो कॉन्फिडन्स हळूहळू येत जातो. यू शुड हॅव कॉन्फिडन्स इन युअर ओन ॲबिलिटीज, की आज कुठलाही प्रॉब्लेम आला, कुठलंही संकट आलं तरी मी ते फेस करू शकते. हा कॉन्फिडन्स जर तुमच्यावर असेल, तुमच्याकडे असेल, तर तुम्ही ते बिझनेस चालू करण्याची नक्कीच रिस्क घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी शेवटचं हे सांगते की आपण म्हणतो की आमच्या कंपनीत इतके कामगार आहेत. सपोज आज आम्ही म्हणतो की आज आमच्या कंपनीत 90 कामगार आहेत, पण त्या 90 मध्ये पहिला नंबर माझा आहे. हे जर तुमच्या मनाशी नक्की असेल की 90 म्हणजे 89 ते लोक आणि एक मी आहे,
तर हा जर म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमच्या कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही कंपनी चालवत असता, तेव्हा कुठलंही काम करण्याची तुमची मानसिक तयारी पाहिजे, की आज मी हे का करू, मी ओनर आहे आणि मी जाऊन पेंटचे बॅचेस का प्रोसेस करू, असं मी जर म्हणलं तर हे होणार नाही. त्यामुळे आपल्याला कुठल्याही कामाची लाज वाटायची गरज नाही, कुठल्याही कामामध्ये कमीपणा वाटून घ्यायची गरज नाही. आपण आपली कंपनी चालवत असतो, त्या ह्याच्यात जे काही प्रसंगानुरूप जे काही आपल्यावर काम पडतं आणि त्यातनं आपणही शिकत असतो इंटर्न, आणि आपलं चांगलं काम बघून आपले लोकही शिकत असतात. तर त्यामुळे मला सांगायचं की तुम्ही पहिला कामगार व्हा तुमच्या कंपनीतला, जे काय तुमची किंवा तुमच्या व्यवसायातला, आणि ते जर तुमची करण्याची तयारी असेल तर तुम्ही व्यवसायात उतरा. सो थँक्यू मॅडम. तुमचा एखादा लॉकडाऊन मध्ये तुमचा बिझनेस ऍक्च्युली कसा चालू होता त्याबद्दल काही सांगू शकाल? हो, म्हणजे करोना संकट, मी तर करोना एक महागुरु असं म्हणेन. कारण शतकातली एखादी घटना जी ती आपण ह्या दरम्यान मागच्या काळात पूर्ण अनुभवली, आणि ह्याने आम्हाला पण खूप शिकायला मिळालं. म्हणजे 40 वर्षांपासून कंपनी आमची चालू आहे, पण आठवड्यातनं एकच दिवस सुट्टी असायची. आणि आता ह्या करोनाच्या ह्याच्यात लॉकडाऊनच्या काळात सलग 2 महिने कंपनी बंद राहणं, आणि त्यामुळे जे काही आर्थिक नुकसान झालं, लोकांची मानसिकता खूप त्याच्यामध्ये डिस्टर्ब झाली, ह्या सगळ्या गोष्टी हे खूप चॅलेंजेस फेस करायला लागले. किंबहुना आम्ही आज सुद्धा ते चॅलेंजेस फेस करत आहोत. तर हे म्हणजे असं कधीच अभूतपूर्व हे झालं. आणि खरं सांगायचं, मी जॉईन झाल्यापासून पहिली असे खूप मोठी आर्थिक उलाढाल किंवा हे झालेली अशी ही घटना आहे. याच्यामध्ये मेन एक तर आर्थिक संकट हा एक भाग होताच, पण दुसरा मॅनपॉवर शॉर्टेज, किंवा जे लोक पुण्या मुंबईकडे होते शहराकडे, ते गावाकडे गेले त्यांच्या आणि त्यामुळे मॅनपॉवर शॉर्टेज निर्माण झालं. दुसरं आम्हाला म्हणजे की कस्टमरच्या ऑर्डर्स ज्या पूर्वी होत्या, ज्या शेड्युल्ड होत्या, त्या ऑर्डर्स कॅन्सल झाल्या. त्यामुळे आमच्याकडे ऑर्डर्स, जशी कंपनी मे महिन्यात चालू झाली लॉकडाऊन नंतर, तेव्हा ऑर्डर्स खूप कमी होत्या किंवा काही काळापुरत्या त्या नव्हत्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रॉ मटेरियल किंवा कच्चा माल जो आम्ही वापरतो, हा सगळा पेट्रोलियम बेस्ड असतो. तर आज तुम्हाला माहिती आहे की पेट्रोल डिझेलचे भाव किती गगनाला भिडलेले आहेत. म्हणजे तर त्या त्या आधारित आमचे रॉ मटेरियल असल्यामुळे आमच्या रॉ मटेरियलच्या किमती वाढल्या. सो ओव्हरऑल ही एक अनसर्टनिटी निर्माण झाली. पण म्हणजे देर इज ऑलवेज सम ऑपॉर्च्युनिटी इन प्रॉब्लेम, असं जर आपण पॉझिटिव्हली विचार केला तर हे करोना ही एक संधी म्हणून पण आम्ही याकडे बघतो. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणून आम्ही जेव्हा कंपनी चालू केली, 18 मे ला कंपनी परत चालू झाली, आणि 3 ते 4 दिवसात आम्ही सॅनिटायझर डेव्हलप केले. आणि इमिडिएट नेक्स्ट वीक पासनं आम्ही आमच्या कस्टमर्सना सॅनिटायझर द्यायला चालू केलं. सो ज्या कंपन्यांना आम्ही पेंट द्यायचो, त्यांच्या पेंटच्या ऑर्डर कमी होत्या, पण आज सॅनिटायझर ही अशी गोष्ट होती की ती प्रत्येकाची गरजच आहे, आणि त्याशिवाय कंपन्यांना चालू करण्याची पण परवानगी नव्हती. तर डिसइन्फेक्टंट सोल्युशन्स असतील किंवा सॅनिटायझर, तर हे आम्ही एक संधी म्हणून याच्याकडे बघितलं. सॅनिटायझर एरवी आम्ही कधी मॅन्युफॅक्चर करायचा विचारही केला नव्हता, पण ह्याच्यामुळे आम्हाला ते नवीन शिकायला मिळालं. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या स्टँडर्ड प्रमाणे आम्ही ते डेव्हलप केले, आणि ते आम्ही रास्त दरात, मुख्य म्हणजे की त्याच्या किमतीच्या ह्याच्यात सुद्धा आम्ही हे केलं की जे आहे ते खूप मार्जिन न ठेवता रास्त दरात आम्ही ते सप्लाय करायला चालू केलं. दुसरं मी एक म्हणेन, जसं एक संधी म्हणून आपण त्या संकटाकडे बघितलं पाहिजे, तर आम्ही आता ह्या करोनाच्या याच्यामुळे आम्ही अँटी मायक्रोबियल, अँटी बॅक्टेरियल कोटिंग्स डेव्हलप केलेले आहेत. त्याच्यामध्ये की ते पेंट तो जर एखाद्या मेटल सरफेसवर ऍप्लिकेशन केला तर त्याच्यातनं विषाणूचा प्रादुर्भाव अजून होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपण लिफ्टमधनं आत जात असतो आणि त्या लिफ्टच्या आतल्या बटनांना आपण हात लावतो, कुठल्या मजल्यावर जायचं त्याच्यात, त्या पॅनलला जर अँटीबॅक्टेरियल कोटिंग मारलं तर जर करोना बाधित कोणी व्यक्तीने ते बटन दाबलं असेल तर त्याचा हे प्रादुर्भाव पुढच्या माणसाला होत नाही. ही त्याच्या मागचं हे आहे. तर असे आम्ही बरेचसे नवीन डेव्हलपमेंट्स केल्या, अँटीबॅक्टेरियल कोटिंग, अँटी मायक्रोबियल कोटिंग. आणि दुसरी एक संधी या करोनामुळे आपल्याला सगळ्यांना निर्माण झाली आपल्या पुढे, की एक म्हणजे इम्पोर्ट सबस्टिट्यूट प्रोडक्ट्सची डेव्हलपमेंट. कारण आतापर्यंत रॉ मटेरियल इम्पोर्ट करणं ही त्या मानाने बऱ्यापैकी इझी गोष्ट होती, आणि त्याचा म्हणजे चायनामधनं बरंचसं रॉ मटेरियल येत होतं, इतर देशांमधनं आम्ही सुद्धा बरेचसं रॉ मटेरियल इम्पोर्ट करायचो. पण आता आमचे कस्टमर जे पूर्वी इम्पोर्टेड प्रोडक्ट्स वापरत होते, म्हणजे पेंटच पण इम्पोर्टेड वापरायचे,
त्यांना ते मिळणं बंद झालं, किंवा मिळाले तरी त्याच्यामध्ये डिले खूप आहे शिपमेंट्समध्ये, आणि दुसरं कॉस्ट हा एक महत्वाचा भाग आहे. तर त्यामुळे इंडिजिनस काही प्रोडक्ट डेव्हलपमेंट होते का, ह्याकडे सगळ्या कॉर्पोरेट जगताचं लक्ष वेधलं गेलं, आणि त्यामुळे भारतातल्या आपल्यासारख्या कंपन्यांना ही एक खूप चांगली संधी निर्माण झाली की जे काही इम्पोर्ट सबस्टिट्यूट प्रोडक्ट आहेत ते आपल्याकडे आपण डेव्हलप करा आणि आपल्या कंपन्यांना, म्हणजे भारतातल्या कंपन्यांना सप्लाय करा. माहित नाही उद्या जाऊन हे प्रोडक्ट एक्सपोर्ट करण्याची पण खूप संधी आपल्याला निर्माण होईल. तर हे करोना हे संकट सगळ्यांनाच आहे, आपण त्यातनं गेलोय सगळेजण, पण त्याच्याकडे जर संधी म्हणून बघितलं तर त्याच्यातनं व्यवसायाच्या सुद्धा बऱ्याचशा संधी मी सांगते की तुम्हाला उपलब्ध झालेल्या दिसतील. बऱ्याच लोकांनी त्याचा खूप चांगला हे केलेला आहे, म्हणजे त्याच्यावर त्यांनी नवीन व्यवसाय चालू केलेले, तो उपयोग करून घेतला. तर हे आपण एक संधी म्हणून कुठल्याही प्रॉब्लेमकडे बघितलं तर नक्कीच हे आपल्याला जाणवेल. थँक्यू मॅडम. खरंच म्हणजे इव्हन आता आपण ह्या लॉकडाऊन पिरियड मध्ये बघितलं की IT कंपनी किंवा बाकी सगळ्या कंपनी वर्क फ्रॉम होम काही ना काहीतरी त्यांचं परफॉर्म चालू होता, आज चालू होता. पण लिटरली मॅन्युफॅक्चरिंग कंपनीना जे काही प्रॉब्लेम फेस करावे लागलेले आहेत आणि त्यामधून तुम्ही तुमच्या बिझनेसकडे जो काही पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने तुम्ही बघितलेला आहे आणि छान प्रॉफिट मिळवलेला आहे आणि लोकांना त्यामधून सुद्धा जॉब्स ऑपॉर्च्युनिटी सुद्धा दिलेल्या आहेत, त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं मला कमी. इथे एक सांगायचंय की म्हणजे अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी की या लॉकडाऊनच्या काळात किंवा त्यानंतर आम्ही एकाही एम्प्लॉईला आम्ही काढलं नाही. वाव. ते गेले, ते आपणून गेले, त्यांच्या त्यांच्या गावाला गेले, ते त्यांच्या ह्याच्याने गेले. पण पर्सनल काही आई वडिलांनी मुलींना सोडलं नाही शहराकडे करोनाच्या या काळामध्ये, म्हणून त्यांनी जॉब सोडला. पण आम्ही म्हणून कोणालाही कमी, आणि ही देवाच्या कृपेने आमच्यावर एक चांगली हे की आम्हाला ती गरज पडली नाही, आणि त्या ह्याच्यात पार होऊन पुढे चाललोय हळूहळू. अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आहे असं म्हणू शकत नाही, पण स्ट्रीमलाईन. होय हो. पण खरंच कारण जनरली आपण आता बघितलं ना, कारण हा जो पिरियड होता आपल्यासाठी खूप क्रुशियल होता. खूप लोकांचे जॉब गेले आणि तुमची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असून सुद्धा तुम्ही कोणालाही म्हणजे अनएम्प्लॉईड नाही केलं. खरंच मॅडम खूप खूप धन्यवाद. सो तुम्ही इतक्या यंग आहात आणि असं म्हणतात की जनरली ह्या एज मध्ये गर्ल्स फ्रेंड आणि पार्टीज आणि सगळ्या ह्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देतात. पण तुम्ही सगळ्या गोष्टी ह्या कशा मॅनेज करता, त्याला अनुसरून पुढचा एक क्वेश्चन आहे. पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ यामध्ये तुम्ही कसा बॅलन्स करता? वर्क लाईफ बॅलन्स हे आजच्या काळातलं एक फार मोठं चॅलेंज आहे असं मी म्हणेन, कारण बरेच लोक वर्क फ्रॉम होमच करतात, त्यामुळे ऑफिस काही अंशी घरी आणतात. त्याच्यात वर्क लाईफ बॅलन्स करणं अवघड आहे. आम्ही मॅन्युफॅक्चरिंग मधले असल्यामुळे आम्ही काही घरी मशीन्स नेऊन पेंट बनवू शकत नाही, त्यामुळे त्या दृष्टीने आमच्यासाठी ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. मला ऍक्च्युली बरेच म्हणजे छंद आहेत. मी फोटोग्राफी करते, मी प्रोफेशनल फोटोग्राफी शिकली आहे, कोर्स केलाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी मधनं. नंतर म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असते फोटोग्राफीच्या. आमच्या कंपनीत तुम्ही कधी व्हिजिट केली तर तुम्हाला वेगवेगळ्या आमच्या ट्रिप्सचे किंवा याचे वेगवेगळ्या निसर्ग चित्र फोटोज तुम्हाला बघायला मिळतील. मला गाण्याची आवड आहे. मी गंधर्व महाविद्यालयाच्या क्लासिकल म्युझिकच्या परीक्षा दिलेल्या आहेत. मी पेटी वाजवते, सिंथेसायझर वाजवते, आणि मी आत्ता पण वाजवते, म्हणजे आत्ता पण करते. हे सगळं मी छंद फॉलो करते. नंतर मला एक्सरसाइज म्हणजे फिटनेसचं मला वेड आहे म्हणा किंवा आवड आहे, आणि त्या ह्याने मी रोज म्हणजे सायकलिंग 10 ते 12 किलोमीटर मी रोज सायकलिंग करते. त्यानंतर आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात आम्ही भगवद्गीता शिकलो, अर्थासकट आम्ही भगवद्गीता शिकलो, आणि त्याच्यात तर सध्या मी रोज गीता म्हणजे पाठांतर करते. मला या वर्षाचं माझं टार्गेट आहे की 18 अध्याय पाठ करायचे. त्यातले तर 6 अध्याय झाले, तर 12 अध्याय पुढच्या 10 महिन्यात करायचं. तर म्हणजे हे थोडंसं हे आहे. आणि बाकी पुस्तकं वाचण्याची मला आवड आहे. मला बायोग्राफीज वाचायला खूप आवडतात, बायोग्राफीज वाचायला मी खूप लहानपणापासून वाचते. आणि मॅनेजमेंट बुक्स मला आवडतात, कारण जे आपण प्रॉब्लेम्स डे टू डे फेस करत असतो त्याचे सोल्युशन्स कधीतरी त्या पुस्तकातनं आपल्याला मिळतात, आणि आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायला आपल्यात अजून काय कमी आहे की आपण त्याच्यातनं हे शिकू शकतो, हे आपल्याला नक्की त्याच्यातनं मिळतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आत्ताच्या सगळ्या ह्यांच्यासाठी की टीव्ही बघत नाही आम्ही. म्हणजे आमच्याकडे टीव्ही आहे पण कधी तो लावला जात नाही.
आणि नेटफ्लिक्स अकाउंट माझ्याकडे नाही. फेसबुकवर माझं अकाउंट आहे, पण मी फार काही सोशल मीडिया, लिंक्डइन, ट्विटर, इंस्टाग्राम हे जे काही सोशल नेटवर्किंग साइट्स किंवा ऍप्स आहेत त्याच्यावर माझा प्रेझेन्स अगदीच निग्लिजिबल आहे. तर म्हणजे सोशल नेटवर्किंग मध्ये मी फारशी इंटरेस्टेड नाही, मला आवड नाही त्याची. व्हॉट्सअपवर मी आहे, पण हल्ली एक असं झालं की ईमेल कम्युनिकेशन च्या पॅरलल कम्युनिकेशन म्हणलं बिझनेससाठी सुद्धा, तर व्हॉट्सअप हे एक आहे. त्यामुळे व्हॉट्सअपवर मी आहे, पण मला बाकी असे सोशल नेटवर्किंगची फार आवड नाही. त्यामुळे तो जो वेळ आपण हे केला तर आपल्याला इतर छंदांसाठी आणि बराचसा वेळ मिळतो असं मला वाटतं. तर त्यामुळे तसा एक वर्क लाईफ बॅलन्स. आणि दुसरं एक, जशी तुमच्या कॉलेजने संधी दिली की कधीतरी तुमच्यासारख्या यंगस्टर्स किंवा कॉलेज गोईंग याच्यावर जर डायलॉग करायला मिळाला तर दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ वर्क लाईफ बॅलन्स. सो मला ह्याच्यात खूप आवडतं. मी माझ्या कॉलेजमध्ये पण कधी कधी व्हिजिटिंग म्हणून जाते. वाव, वाव, थँक्यू मॅडम. म्हणजे जनरली असं असतं की आत्ताचे युथ हे जास्तीत जास्त कुठे टाइम स्पेंड करत असतील तर युथ म्हणजे आपले सोशल मीडियावरती, म्हणजे फेसबुक, व्हॉट्सअप आणि ते मेसेज फॉरवर्डिंग करणे आणि लिटरली स्टेटस ठेवणे आणि तो किती लोकांनी बघितलेला आहे यामध्ये सगळ्यांची क्युरिओसिटी असते आणि लॉट्स ऑफ टाइम आपला त्यामध्येच जातो. तर नक्कीच तुमच्याकडून असं शिकायला मिळेल की आपण एक काही ना काहीतरी आपला एक छंद असावा जिथून आपल्याला जास्त सॅटिस्फॅक्शन मिळेल. असं प्रत्येकाने काही ना काही छंद बाळगायला हरकत नाही. सो थँक्यू मॅडम. मी असं ऐकलं होतं मॅडम की तुम्ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे परदेशामध्ये ट्रेनिंगसाठी आणि वेगवेगळ्या शिक्षणासाठी गेलेला आहात. तर तिथला एखादा सुखद अनुभव तुम्ही आमच्यासोबत शेअर केलात तर नक्की आवडेल आम्हाला. नक्कीच. म्हणजे मी वेगवेगळ्या देशात ट्रेनिंगसाठी गेले. ही ट्रेनिंग बेसिकली नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठीची होती. ज्याच्याच एक उदाहरण म्हणून मी सांगते की हेल्मेटला आम्ही कोटिंग देतो, त्याला युव्ही क्युरेबल कोटिंग असं म्हणतात. आणि हे ह्या पेंटची, या कोटिंगची खासियत अशी आहे की हा पेंट 3 ते 4 सेकंदात युव्ही रेडिएशन खाली वाळतो. हे आम्ही टेक्नॉलॉजी डेव्हलप केली साधारण एक 7-1 वर्षांपूर्वी. त्यावेळेला भारतामध्ये ह्या प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग होत नव्हतं. इनफॅक्ट याचं रॉ मटेरियल पण मिळत नव्हतं आणि ही टेक्नॉलॉजी अवेलेबल नव्हती. तर त्यावेळेला आमच्या एका रॉ मटेरियल सप्लायर बरोबर आम्ही टायअप केलं आणि त्यांच्या तैवान आणि चायनाच्या लॅब्समध्ये मी शिकायला गेले. तर तिथे 8-8 दिवसाचं मी प्रशिक्षण घेतलं. त्यांच्या लॅबमध्ये स्वतः हाताने मी त्या बॅचेस कंडक्ट केल्या आणि त्यातनं मला खूप चांगलं शिकायला मिळालं. आणि मग ती टेक्नॉलॉजी तिकडनं आपल्या भारतात आणून आम्ही इथे डेव्हलप केली, इथे मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. आणि वेगा ही जी वेल नोन कंपनी आहे हेल्मेट मॅन्युफॅक्चरिंग मधली, तर त्यांना आम्ही युव्ही क्युरेबल कोटिंगचा सप्लाय चालू केला. याला एक 7 वर्ष झाली. आणि त्या वेळेला पूर्वी म्हणजे वेगामध्ये दिवसाला फक्त 2000 हेल्मेट्स बनायचे. त्याचं कारण असं होतं की पेंट ऍप्लिकेशन, लॅकर ऍप्लिकेशन केल्यानंतर तो वाळायला 80 डिग्री, 70 ते 80 डिग्री तापमानात ओव्हन मध्ये ठेवायचं आणि 25 मिनिटं ते 30 मिनिटं त्याला बेक करायला लागायचं. तर हा अर्धा तास त्याला बेकिंगचा पिरियड होता. पण ह्या युव्ही क्युरेबल टेक्नॉलॉजी जेव्हा डेव्हलप झाली तर तो अर्ध्या तासाचा वेळ हा 3 ते 4 सेकंदांवर आला. आणि त्यामुळे त्यांचं प्रोडक्शन एक्सपोनेन्शियली वाढलं. आणि त्याचा फायदा त्या कंपनीला झाला की जे दिवसाला फक्त 2000 हेल्मेट्स बनायचे, आजच्या घडीला वेगात 40,000 हेल्मेट्स पर डे बनवतात. त्यामुळे जे काही नवीन पेंटबूथ ते लावतात ते सगळे युव्ही क्युरेबल कोटिंगवर डेव्हलप केलेले असतात आणि आम्ही त्यांना युव्ही क्युरेबल कोटिंग देतो. तर हे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटसाठी मी वेगवेगळ्या देशांमध्ये गेले. जर्मनीमध्ये ॲडिटिव्ह संदर्भात ट्रेनिंग घेण्यासाठी, कारण पेंटमध्ये जे आम्ही त्याचे प्रॉपर्टीज इम्प्रूव्ह करण्यासाठी जे ॲडिटिव्ह वापरतो ते आम्ही इम्पोर्ट करतो आणि त्या ज्या कंपनीमधनं आम्ही ते घेतो त्यांच्याकडे ट्रेनिंगला मी गेले होते. तर हे ज्या ज्या ठिकाणी मी गेले तिथे कॉमन गोष्ट काही ज्या काही हे केल्या, इव्हन जपानला गेले तिथे काही चांगल्या गोष्टी, तर ते एक सांगते की हे सगळे लोक दे आर व्हेरी पंक्च्युअल. वक्तशीरपणा हा ह्या लोकांकडनं शिकावा. म्हणजे ट्रेनिंगच्या दरम्यान 9 वाजता म्हणजे 9 वाजता डॉट ट्रेनिंग चालू होणार, 12 वाजता लंच ब्रेक, 12 ते 1 लंच ब्रेक, 1 वाजता परत चालू. आणि ह्या सगळ्या तुम्ही जे काही ट्रेनिंग घेतलंय याचं मूल्यमापन ते तुमची परीक्षा घेऊन करतात. म्हणजे जपानला मी जेव्हा 15 दिवसांचं ट्रेनिंग अटेंड केलं टोयोटा प्रोडक्शन सिस्टीमचं, तर आमची 8 दिवसांनी एक मिड टर्म एक्झाम जशी तुमची कॉलेजमध्ये असते तशी मिड टर्म एक्झाम होती आणि त्यानंतर कोर्स संपल्यानंतर एक फायनल एक्झाम होती आणि त्याचं मूल्यमापन त्यांनी अतिशय काटेकोरपणे केलेलं आहे. मग त्यावेळेला जपानला 9 देशातनं
22 लोक आले होते आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या मोठ्या पोझिशनला, म्हणजे काही CEO डायरेक्टर लेवलला काम करणारे लोक, मोठ्या मोठ्या वयाची सगळी आलेली होती आणि मुलगी मी एकटीच होते. आणि आमची सगळ्यांची परीक्षा, प्रेझेंटेशन्स हे सगळे करून मला सांगण्यात अतिशय अभिमान वाटतो की भारतातनं फक्त आम्हा 2 लोकांची निवड झाली होती. म्हणजे मी आणि एक बंगलोरमधनं एक राव म्हणून सर होते. ते एका जॅपनीज कंपनीत काम करत होते. त्यांची निवड झाली होती त्या कोर्ससाठी आणि फायनल परीक्षेमध्ये पहिले 2 क्रमांक आम्हाला मिळाले. भारत म्हणजे त्यात एक वाव. वेगळा एक हे होता की आम्हाला म्हणजे कसं असतं की आपण आज कंपनी रिप्रेझेंट करत नाहीये, आपण आज आपला देश रिप्रेझेंट करतोय. हे जे एक वेगळं स्पिरिट असतं आणि त्या स्पिरिटने आम्ही ती परीक्षा दिली, ते प्रेझेंटेशन दिलं आणि त्यातनं आम्हाला चांगले मार्क मिळाले आणि आम्हाला हे केलं. तर तो एक खूप चांगला असतो. दुसरी महत्वाची गोष्ट की म्हणजे जे भारतीयांना अतिशय शिकण्यासारखे की आपण ना चलता है ऍटिट्यूड आहे आपल्या लोकांचा. चलता है. तर ह्या कुठल्याही देशांमध्ये, या कुठल्याही लोकांमध्ये चलता है ऍटिट्यूड चालत नाही. जपानी लोक म्हणजे खूपच पर्टिक्युलर आहेत प्रत्येक बाबतीत की त्यांना अजिबात ह्या गोष्टी चालत नाहीत. आणि आपण भारतीय ह्यातनं जर सुधारलो थोडंसं की आपण नाही सिस्टीम ओरिएंटेड काम करायचं, हे म्हणजे असंच व्हायला पाहिजे, ह्याच्यातनं डेव्हिएशन घ्यायचं नाही, हे जर आपण शिकलो तर आपली खरंच खूप चांगली प्रगती होईल. आणि शिस्ती बाबतीत त्या लोकांचं खूप जास्त हे आहे. जपानी लोक शिस्तबद्ध असतात. ते लोक तुम्हाला कधीही अशा वडाच्या पारावर 3-4 लोक गप्पा मारत बसलेत असे कधीही दिसणार नाही. आणि त्यांचं प्रचंड टायमिंगच्या बाबतीत पर्टिक्युलर असतं. तर या गोष्टी खूप छान काय काय शिकायला मिळाल्या, त्यातनं बरेच अनुभव मिळाले, वेगवेगळ्या लोकांशी इंटरॅक्ट करायला मिळालं, वेगवेगळ्या इंडस्ट्रीतले लोक कसे काम करतात, त्यांची कामाची काय पद्धत असते, या गोष्टी बऱ्याच नवीन शिकायला मिळाल्या. थँक्यू मॅडम. खरंच तुमच्या ह्या एक्सपिरियन्स मधून नक्कीच शिकण्यासारखं आहे. कारण आपल्याकडे असं असतं ना की भारतीय संस्कृतीमध्ये म्हणजे काय तर लेट जाणाऱ्यांना फार डिमांड स्टार्ट ऑफ जॉब. पण खरंच जापनीज टेक्निक्स ज्या आहेत त्या आम्ही फक्त बुक मध्ये शिकवतो, पण त्यामधून इतकं छान काही घेण्यासारखं असतं की हो. प्रत्येक वेळी इम्प्रुव्हमेंटला इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे, चेंज ऍक्सेप्ट करा. आणि आपल्या इकडे असा ऍटिट्यूड असतो की चेंज म्हणजे नकोच, आणि जनरली लेडीजला तर नकोच असतो तो. पण चेंज हा ऍक्सेप्ट केला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घेतल्या तर नक्कीच आपल्याला आपली ग्रोथ बघायला मिळते. सो थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन मॅडम. आपल्या देशातील महिला आणि इतर देशातील महिला यांचा उद्योजकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन यामध्ये काही तुम्हाला फरक जाणवला का? म्हणजे इतका तुम्ही व्हिजिट केलेले आहे, तिकडे ज्या महिला होत्या त्यांचा जो ऍटिट्यूड किंवा आपल्या इथे महिलांचा. मी म्हणल्याप्रमाणे की महिला असं वेगळं नाही, पण तिथले लोक खूप कमिटेड असतात त्यांच्या कामाला. आणि म्हणजे ऑफकोर्स पण वर्क लाईफ बॅलन्स सुद्धा ते खूप चांगल्या पद्धतीने सांभाळत असतात, म्हणजे महिलांसाठी स्पेशली. पण बाकी अप्रोच उलट पॉझिटिव्हच असतो. कारण कोणीही नवीन व्यवसाय चालू करतोय किंवा एखादी व्यक्ती, एखादी महिला जर इतके वर्ष व्यवसाय चालवते, तर त्याबद्दल प्रत्येकालाच अभिमान असतो आणि कौतुक असतं. तर तसंच त्या देशांमध्ये पण आहे आणि त्यांनाही तिथे चांगला सपोर्ट मिळतो, म्हणजे फॅमिलीचा सुद्धा चांगला सपोर्ट मिळतो. पण आपल्याही देशात हळूहळू ही परिस्थिती सुधारायला लागली, त्यामुळे तसा काही फार असा बदल नाही. पण आपल्याकडच्या महिलांनी थोडंसं जास्त आत्मविश्वासाने पुढे गेलं तर काहीच हरकत नाही. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे व्यवसाय म्हणजे काय, आज एखादं घरातनं जर कोणी डबे देत असेल कुठल्या मुलांना म्हणा किंवा कंपन्यांना, तर तो पण एक व्यवसायच आहे. किंवा कोणी ब्युटी पार्लर चालवत असेल तर तो पण व्यवसायच आहे. तर त्यामुळे आपल्याकडे पण एंटरप्रेन्योरशिप ही त्या ह्याने आहेच आहे. आणि दुसरं एक मला सांगायचं की आता भारतीय महिला म्हणजे बऱ्याचशा कंपन्यांमध्ये खूप चांगल्या पोझिशन्सला आहेत, जसं इंदिरा नुई होत्या किंवा वेगवेगळ्या म्हणजे हे तर ते सुद्धा इट इज काइंड ऑफ एन एंटरप्रेन्योरशिप. म्हणजे एंटरप्रेनर म्हणजे फक्त तुमचा स्वतःचाच व्यवसाय पाहिजे आणि तुम्ही त्याचे मालक पाहिजे अशी काही गरज नाही. आपण ज्या एखाद्या कंपनीमध्ये या ज्या संस्थेमध्ये आपण काम करत असू, मग शिक्षक म्हणून असेल किंवा एम्प्लॉई म्हणून असेल किंवा, तर ते काम सुद्धा आपण जर थोडंसं ओनरशिपने जबाबदारी घेऊन प्रोएक्टिव्हली रिस्पॉन्सिबली केलं तर दॅट इज ऑल्सो काइंड ऑफ एंटरप्रेन्योरशिप. सो दॅट इज मे बी कॉल्ड इंट्राप्रेन्योरशिप. सो ती सुद्धा त्याही देशांमध्ये ज्या महिला काम करतात त्यांच्यात मिळते आणि आपल्याकडेही बघायला मिळते.
तर तसा काही फरक असं काही नाही, म्हणजे तेवढं ते स्पिरिट ज्यांचं एंटरप्रेन्योरशिपचं आहे ते सगळीकडे सेम आहे असं मला वाटतं. थँक्यू मॅडम. पण नक्कीच तुमच्या स्पीचमधून असंही आम्हाला म्हणजे जाणवलं की महिलांनी आपला कम्फर्ट झोन सोडायला हवा आणि कोणत्या कामाचं कंपॅरिझन करू नये. कोणतंही काम हे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि मग आपला बिझनेस करायला हरकत नाहीये. आणि जसं की आम्ही नेहमीच सांगतो की जास्तीत जास्त रिस्क असेल तर तिथे नक्कीच आपल्याला प्रॉफिट सुद्धा तितकाच मिळतो. तसं आपण असं पॉझिटिव्ह बघितल्यानंतर नक्कीच आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळू शकतात. सो थँक्यू सो मच मॅम. सो स्टुडंटना रिक्वेस्ट आहे की आजचा आपला इंटरव्ह्यू सेशन इथे कम्प्लीट होतोय. तर काही स्टुडंटना जर काही क्वेश्चन विचारायचे असतील मॅडमना तर विचारू शकता. हॅलो मॅडम, मला एक क्वेश्चन आहे. मला परमिशन आहे विचारायची? येस, प्लीज गो अहेड रुजुता. येस. हॅलो मॅम, मी ॲक्च्युली तुमचं जो इंटरव्ह्यू झाला तो खूप काळजीपूर्वक ऐकला. कारण दरवेळी असं होतं की आपल्याकडे टिपिकल जेंडर स्टिरिओटायपिंग ॲटिट्यूड दिसतो आणि जेंडर वाईज सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट मिळताना खूप समाजात बघायला मिळतं. सो एक फिमेल म्हणून, एक लेडी म्हणून समाजात पुढे जाताना माझ्याकडे 2 प्रश्न आहेत ॲक्च्युली. त्यातला हा पहिला प्रश्न आहे की एक लेडी म्हणून पुढे जाताना समाजात कोणत्या प्रकारचे बॅरियर्स येतात आणि ते बॅरियर्स बाजूला करण्यासाठी आपला ॲटिट्यूड कसा जबाबदार ठरू शकतो आणि आपण त्यातल्या त्यात सामाजिक कंट्रीब्युशन किंवा सोशल कंट्रीब्युशन कसं करू शकतो, ही जी थोडीफार ज्या कॉन्ट्रोवर्सीज आहेत, ज्या थोड्या प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी. आणि दुसरा ॲक्च्युली क्वेश्चन असा होता की हे सगळे छंद आणि हे सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या एक्स्ट्रा करिक्युलर असं ज्याला आम्ही एज्युकेशन फील्डमध्ये म्हणू शकतो, अशा ॲक्टिव्हिटीज सांभाळताना खूप मोठ्या प्रमाणावरची टाईम मॅनेजमेंट लागत असेल, ज्याला आपण टास्क मॅनेजमेंट आणि असं म्हणू. तर ते कशा प्रकारे तुम्ही सांभाळता आणि ते आम्ही स्टुडंट्सनी कशा प्रकारे सांभाळलं पाहिजे? तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देते. शुअर मॅम. जसं मी आता म्हणलं की मी जपानला गेले, तर ही गोष्ट मी त्या लोकांकडनं शिकले की जपानी लोक वेळ कधीच वाया घालवत नाही. आणि त्यांचं तुम्हाला मिळालं हे तर नक्की इकिगाई म्हणून एक पुस्तक आहे, इकिगाई. ते जपानी लोकांची त्यांचं म्हणजे कसं राहतात, आर्ट ऑफ लिव्हिंग काइंड ऑफ, इकिगाई नावाचं. तर ते तुम्ही वाचा. तर ते एक आहे की वेळ कधी वाया घालवायला नाही पाहिजे, तर त्या वेळेचा कायम सदुपयोग व्हायला पाहिजे. म्हणजे माझ्या पुढे माझे आदर्श म्हणजे आई वडील आहेत, कारण माझे वडील सुद्धा आज 69 एज आहे, पण ही इज कम्प्लिटली ऍक्टिव्ह आणि ते सुद्धा वेगवेगळं लिखाण करत असतात. काम तर आहेच आहे आमचं, पण त्याही व्यतिरिक्त ते करतात. तर त्यांच्याकडे बघूनही मला प्रेरणा मिळते आणि टाइम मॅनेजमेंट ऑफकोर्स करायला लागते. पण तेच आहे की जे काम ज्या वेळेला तुम्ही करता ते पूर्ण फोकस्ड जर केलं तर मग ते त्यावेळेला कम्प्लीट होतं आणि त्यातनं तुम्ही बाहेर पडून दुसरं काहीतरी करू शकता. तुमच्या छंदातनं सुद्धा हे तुम्हाला थोडंसं रिलॅक्सेशन, कारण एक असं असतं की जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा टेन्शन्स आणि स्ट्रेस लेवल्स पण खूप जास्त असतात, तर त्यामुळे ते थोडंसं कमी करण्याच्या दृष्टीने सुद्धा हे छंद आपल्याला उपयोगी पडतात. हे एक म्हणजे की टाइम मॅनेजमेंट ऑफकोर्स, की वेळ वाया नाही घालवायचा. आणि मी तेच म्हणलं मग अशी की सोशल नेटवर्किंगवर आपला खूप वेळ जातो आणि म्हणजे आपण आता आपले स्मार्टफोन आहेत, आपल्या दर आठवड्याचं एक हे पण येतं की तुम्ही या मागच्या आठवड्यात किती स्क्रीन टाइम तुमचा होता. तर तो जर कमी करण्याचं टार्गेट केलं, म्हणजे त्याला काय म्हणता येईल, डिजिटल टॉक्सिसिटी जर कमी केली तर डेफिनेटली तुम्हाला वेगळ्या गोष्टींसाठी वेळ मिळतो. तुझं पहिल्या प्रश्नाचं जे होतं की मुलगी म्हणून तर ऑफकोर्स म्हणजे एकतर फिजिकली आणि मेंटली आपण स्ट्रॉंग पाहिजे कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्यासाठी. आणि पण एक मुलींचं काही काही पॉझिटिव्ह पॉईंट्स असे असतात की मुली जे काम करतात ते जनरली सिन्सिअरली काम करतात, म्हणजे कॅज्युअल ॲटिट्यूड मुलींचा जनरली नसतो. मुलांचा असतो असं माझं म्हणणं नाही, पण मुलींचं नैसर्गिकरित्या कामाची पद्धत खूप सिन्सिअरली काम करतात, ऑनेस्टली काम करतात, परफेक्शनच्या जवळ जाणारं त्यांचं काम असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी उलट आपल्याला एक वी आर ऑलवेज वन स्टेप अहेड वेन वी वर्क, असं पण मला वाटतं. आणि मी तेच म्हणलं की थोडंसं कॉन्फिडन्स लेवल जर चांगली असेल, आपल्या मनाची तयारी असेल की आपल्याला आपण जे काम करतोय त्याच्यात जर काही अडचणी आल्या तर मी सामोरं जाईन त्याला, जे काय असेल ते. तर हे जर असेल, घरच्यांचा चांगला सपोर्ट असेल तर डेफिनेटली काहीच म्हणजे प्रश्न येणार नाही. आणि मी तेच म्हणलं मगाशी की
लोक परीक्षा बघतात, पण त्याच्यात जर तुम्ही पास झाला तर मग होणाऱ्या तुम्हाला मिळणारं सपोर्ट आणि होणाऱ्या हे चांगलंच असतं. त्यामुळे घाबरायचं कारणच नाही. म्हणजे आमच्या कंपनीत आम्ही म्हणतो की कुठलंही काम करायची तयारी असेल तरच आमच्याकडे या. मग हा हा नियम हा मुलांनाही लागू आहे आणि मुलींनाही लागू आहे. आमच्याकडे डिस्क्रिमिनेशन नाही. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. आणखी काही स्टुडंटला क्वेश्चन असतील तर विचारू शकता. सो थँक्यू सो मच मॅम. तुमच्या या आजच्या सेशन मधून खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि नक्कीच हा जो एक मोटिवेशनल सेशन म्हणून आपण ऑर्गनाईज केला होता. सो थँक्यू सो मच. मी निमणकर मॅडमना रिक्वेस्ट करते की त्यांनी सेशनचा एंड ऑफ सेशन. थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही आज मॅडम ज्या पद्धतीनं आम्हाला किंवा आमच्या स्टुडंट्सना जे काही मार्गदर्शन केलं, तुमचे अनुभव आमच्याशी शेअर केले, ह्याचा आम्हाला आणि आमच्या स्टुडंट्सना पुढे नक्कीच फायदा होईल. तुमचे जे व्यवसायाबद्दलचे जे काही तुम्ही अनुभव सांगितले, त्यातून आम्हाला सुद्धा पर्सनली खूप काही शिकायला मिळालेलं आहे. आणि स्पेशल थँक्स टू देवधर सर. त्यांच्यामुळे आम्हाला इतकं छान मार्गदर्शन तुमच्याकडून मिळालेलं आहे. सो मी त्यांना आणि तुमचे सुद्धा खूप मनापासून आभार मानते. सो थँक्यू सो मच. मी सुद्धा तुम्हा सगळ्यांचे आभार मानते की मला आज तुमच्याशी बोलण्याची संधी दिली. देवदास सरांचे आभार, त्यांनी कनेक्ट केलं कॉलेजशी. तुमचे प्राचार्य जगदाळे सर, सगळे दापोली कॉलेजचे पदाधिकारी, या सगळ्यांचे आभार. आणि या निमित्ताने मी तुम्हाला आमच्या कंपनीत व्हिजिट करण्याची एक आमंत्रण करण्याची संधी घेते. आम्हाला एक सांगायला खूप आनंद वाटतोय की आमचे 3 प्लांट आहेत, त्यातलं 3रं युनिट आमचं नवीन रिकन्स्ट्रक्ट होऊन ऑपरेशनल झालेलं आहे. तर आमच्या नवीन वास्तूमध्ये तुम्हाला सगळ्यांचं म्हणजे वेलकम करायला आम्हाला खूप आवडेल. तुम्हाला आमची कंपनी दाखवायला आम्हाला खूप आनंद होईल. आणि त्याही पेक्षा एक स्टेप पुढे जाऊन तुम्हा लोकांमध्ये ज्यांना इंटरेस्ट असेल की सायन्समध्ये किंवा केमिस्ट्री, एस्पेशली केमिस्ट्रीच्या मुलींना की ज्यांना हे पुढे केमिस्ट्रीमध्येच काम करायचंय, तर पेंट रिलेटेड ह्याच्यामध्ये आम्हाला तुम्हाला ट्रेनिंग द्यायला किंवा तुम्हाला जॉब देण्यासाठी आम्ही नक्कीच उत्सुक आहोत. चांगल्या लोकांची इंडस्ट्रीला काय गरज असते आणि आम्ही तुम्हाला त्यासाठी नक्कीच हे करू की तुम्ही पुढे येऊन काम करा, शिका आणि आमचा पूर्ण सपोर्ट तुम्हाला त्यासाठी आहे. हे मी आता तुम्हाला आश्वासन देते. दापोली सायन्स कॉलेजचे पुन्हा एकदा आभार आणि थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. आणि मुलींना मला सांगायला सुद्धा आनंद होतोय की मागच्या वेळी जेव्हा तुमची व्हिजिट झाली होती 3 वर्षापूर्वी, तेव्हा सुद्धा तुम्ही काही मुलींना जॉब ऑपॉर्च्युनिटीज दिली होती आणि आपल्या काही मुली तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये काम करत होत्या. सो त्याच्यानंतर थोड्या नंतर त्या पुढे एज्युकेशनसाठी त्यांनी डिस्कंटिन्यू केलं, पण त्यांचा सुद्धा एक्सपिरियन्स आम्ही ऐकला होता, खूप छान होता. सो थँक्यू सो मच मॅम. आणि स्टुडंटचे पण फीडबॅक खूप छान आहेत आजच्या सेशन. सो सगळ्या स्टुडंट कडून सुद्धा खूप खूप थँक्यू. सो आजचं सेशन आपण इथेच संपल्याचं जाहीर करू. आणि सगळ्या स्टुडंटना रिक्वेस्ट आहे की फीडबॅक फॉर्मची लिंक तुम्हाला ग्रुपवरती सेंड केली जाईल. सो तुमचे जे काही व्हॅल्युएबल फीडबॅक आहे ते नक्की द्या. दुसरं मी एक म्हणेन की माझा कॉन्टॅक्ट म्हणजे ईमेल आयडी जर स्टुडंट्सना हवा असेल तर जरूर शेअर करा. तुम्हाला पर्सनली इफ यू वॉन्ट टू गेट इन टच विथ मी फॉर एनी दिस थिंग यू कॅन डेफिनेटली कनेक्ट. सो पुण्यात मॅडम, तुम्ही पुण्यात आलात की जरूर कंपनी बघायला या. नक्की मॅडम, आम्ही व्हिजिट करू मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला. थँक्यू. हॅव अ गुड हॅव अ नाईस डे. थँक्यू सो मच स्टुडंट. थँक्यू. खतम. टाटा. बाय बाय.
थँक्यू.